आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आली आहे. संतोष देशमुख हत्येप्रकरणी संघर्ष चालू आहे. आरोपीवर कारवाईस दिरंगाई, जमावाने बस पेटवली. पोलीस आणि आंदोलनकर्ते आमने-सामने. सर्वात मोठी बातमी, जमावाकडून पोलिसांच्या वाहनावर दगडफेकीचा प्रयत्न. संतोष देशमुख हत्येप्रकरणी केजमध्ये संघर्ष. आरोपीवर कारवाईस दिरंगाई, जमावाने बस पेटवली. पोलीस आणि आंदोलनकर्ते आमने-सामने. जमावाकडून पोलिसांच्या वाहनावर दगडफेकीचा प्रयत्न. अधिक माहितीसाठी पहा महाराष्ट्राचा पुढारी. बीड आमच्या प्रतिनिधीकडून. संतोष देशमुख हे मसाजोग येथील सरपंच होते आणि त्यांची हत्या करण्यात आलेली आहे. त्यांचं सुरुवातीला अपहरण केलं, त्यानंतर त्यांना अपहरण करून त्यांचा खून करण्यात आलेला आहे आणि यासाठी मनोज जरांगे पाटील, त्याचबरोबर या ठिकाणी सर्व ग्रामस्थ आणि या ठिकाणी आंदोलनकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील हे पण या ठिकाणी ठिय्या आंदोलन करतायत आणि आरोपींना तात्काळ त्याचा शोध घ्या आणि त्यांना अटक करा असं या ठिकाणी सांगतायत. त्याचबरोबर पोलिसांशीही बातचीत करताना पोलिसांनी म्हटले की आम्ही 24 तासामध्ये आरोपींना गजाआड करू. या ठिकाणी आपण पाहतोय संतोष देशमुख हत्येप्रकरणी केजमध्ये संघर्ष पेटलेला आहे. आरोपीवर कारवाईस दिरंगाई, जमावाने बस पेटवल्याचं पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावं, एक जनतेतून आक्रोश निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी ह्या जमावाकडून पोलिसांच्या वाहनावर दगडफेकीचाही प्रयत्न केला जातोय. या ठिकाणी हे गंभीर प्रकरण आहे आणि त्याच्यामध्ये पोलिसांनी तातडीचं या ठिकाणी खुलासा करणं गरजेचं आहे. आरोपींना पकडणं गरजेचं आहे. आता येणाऱ्या काळामध्येच आपल्याला लक्षात येईल की पोलीस प्रशासन यावर कशा पद्धतीने कारवाई करत आहे आणि ह्या खून प्रकरणाचा शोध कशा पद्धतीने घेत आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय की संतोष देशमुख हे एक ग्रामस्थाचे लोकप्रिय सरपंच म्हणून, नावलौकिक सरपंच म्हणून ते होते आणि त्यांचा या ठिकाणी अपहरण करून खून करण्यात आलेला आहे आणि म्हणून की या ठिकाणी गावातील जमावाकडून पोलिसांच्या वाहनावर दगडफेकीचे पण प्रयत्न केले जात होते आणि एक पोलीस प्रशासनावर दबाव आणला जात आहे आणि पोलिसांनीही त्यासाठी शोध मोहीम चालू ठेवलेली आहे. आरोपीकडून कारवाईस दिरंगाई, आरोपीला पकडण्यासाठी दिरंगाई होत आहे असं तेथील ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि ते आंदोलन करतात. त्या ठिकाणी त्यांनी दगडफेक करून, पोलिसाच्या व्हॅनवर दगडफेक करून त्या ठिकाणी की एक बस जी आहे तर ती बस पेटवलेली आपल्याला पाहायला मिळत होती आणि त्याचबरोबर इथे आपण पाहतोय की सर्व जमाव एकत्रित झालेला आहे. पोलिसांनी त्या ठिकाणी हलकासा लाठीचार्ज या ठिकाणी केलेला निदर्शनास येतो आणि तरीही या ठिकाणी ही परिस्थिती थोडीशी गंभीर आहे. थोडंसं या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण आहे. ग्रामस्थ, आंदोलनकर्ते आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये थोडंसं तणावाचं वातावरण आहे, परंतु या ठिकाणी पोलीस प्रशासन हे वातावरण शांत करायला पुढे सरसावलेले आहेत. त्याचबरोबर हे आरोपीलाही शोधण्यासाठी 2 टीम तयार करण्यात आलेल्या आहेत. संतोष देशमुख हत्येप्रकरणी केजमध्ये आणि संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. बीड जिल्ह्यामध्ये बीडला छोटे बिहार म्हणून ओळख म्हणून जी काही दिली जात होती तर ती खऱ्या अर्थाने अशा घटनांपासून ही ओळख जी आहे तर ते बिहार, महाराष्ट्राचं बिहार करायचं आहे का असं वारंवार म्हटलं जात होतं, परंतु आज हे बीडचं बिहार होताना पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी की अशा घटना घडू नयेत यासाठी एक पोलीस प्रशासनाचाही दबदबा या ठिकाणी निर्माण होणं गरजेचं आहे.
त्याचबरोबर गृह विभागाकडून याच्यावरती सखोल चौकशी करून हे प्रकरण निकाली लावणंही गरजेचं आहे. दिवसाढवळ्या अशा पद्धतीचे जे काही क्राईम घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर बीडमध्ये ही एक गंभीर बाब आहे. या ठिकाणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही या ठिकाणी तातडीचे पोलीस प्रशासनाला आदेश दिलेले पाहायला मिळतात. नमस्कार, मी अनिल तिवारी, महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. गावगाडा ते मराठवाडा, राष्ट्र, महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, नात्याचा अनुबंध ते कोकण, न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ, समस्या असो की अडचण, उत्साह असो की आनंदाचा क्षण, क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी.